ठाकरे पक्षाच्या वतीने सोलापूरमधील सर्व इलेक्ट्रॉनिक तथा प्रिंट माध्यमांच्या प्रतिनिधींचे मनपूर्वक स्वागत करते। पहिली पत्रकार परिषद होती आहे आपली, इथून पुढे होत राहील, इथून पुढे आपण भेटत राहू, बोलत राहू। मला कल्पना आहे की आपण लोकशाहीचा चौथा खांब म्हणून काम करत आहात आणि आपल्या सगळ्यांनी अत्यंत उत्तम पद्धतीने, म्हणजे तसं सोलापूर फार वेगवेगळ्या अर्थाने महत्त्वाचं आहे। सिद्धरामेश्वराची ही नगरी आहे आणि या सिद्धरामेश्वराच्या नगरीमध्ये आत्ताची एकूण स्थिती बघितली तर 11 विधानसभा, 2 लोकसभा आणि एकूण सर्व पेन्शनर लोकांचं गाव असं म्हणून ज्या गावाचा उल्लेख केला जातो की ज्येष्ठ नागरिकांची संख्या ज्या शहरामध्ये जास्त आहे आणि ज्या शहराच्या स्वतःच्या अशा एक अत्यंत वैभवी इतिहास आहे, त्या वैभवी इतिहासाला अनुसरून आम्ही सध्या, जसं अजय दासरीजींनी सांगितलं, मी जाणीवपूर्वक सगळ्याच पदाधिकाऱ्यांचे, कारण एक दोघांची नावं माहीत आहेत आणि काहींची नावं माहीत नाहीत, त्यामुळे ती नामोल्लेख राहू नये आणि त्यावरून तुम्हाला पुन्हा वेगळा मसाला मिळू नये की ताईंनी याचं नाव घेतलं होतं आणि याचं नाव राहिलं होतं, तसं नको व्हायला, म्हणून मी नामोल्लेख सगळे टाळत आहे। पक्ष एका कठीण काळातनं जात आहे। मला असं वाटतं की सत्तेच्या ठिकाणी तर सगळे लोक असतात, सत्तेच्या ठिकाणी बसणं काही फार विशेष नाही। माझ्या आजी आजोबांचे मी जेव्हा अनेक प्रसंग सांगते ना, तेव्हा मला एक गोष्ट माझ्या आजीने सांगितलेली फार आठवते। आजी सांगते की महालातला संसार कोणीही करेन, मजा तर तेव्हा आहे जेव्हा झोपडीचा महाल करून दाखवता येईल। सो आम्ही त्यात बिलीव्ह करणारी लोक आहोत आणि मला विश्वास आहे की आत्ता जरी थोडासा कठीण काळ असता, थोडासा, फार नाही, मी एक फार चांगलं, मला जे रूपक आठवतं ते रूपक असं आहे की काही शिष्य तथागतांकडे येतात आणि त्यांना एकदम घाबरून ते सांगायला लागतात की भगवन भगवन काय झाले काय झाले, तर म्हणतात की इकडनं खूप मोठा एक वाघांचा कळप येत आहे, वाघांचा, सगळे वाघच आहेत सगळे। इतक्यात अजून एक इकडनं शिष्य येतोय आणि तोही सांगतोय की भगवन इकडनं खूप मोठा बकऱ्यांचा कळप येत आहे, आता काय करावं, वाघांच्या कळपाच्या पुढे जावं की बकऱ्यांच्या कळपाच्या पुढे जावं? आणि ते शांतपणे उत्तरत आहेत, मला सांग, जो वाघांचा कळप आहे त्याला लीड कोण करते, त्याच्या समोर कोण आहे? म्हटले वाघांचा कळप आहे पण त्याला लीड एक मेंढी करत आहे। बरोबर, आणि इकडे तो कळप बकऱ्यांचा आहे पण त्याला जी लीड आहे ना ते एक वाघ करत आहे। मग एक काम करा, वाघांचा कळप सोडून द्या, जो बकऱ्यांचा कळप येतोय ना त्याला कसं सामोरं जायचं त्याची युद्धनीती आखा। तात्पर्य काय आहे, लीड कोण करतं हे फार महत्वाचं असतं की जो जसा लीड करतो तसा त्याचा समूह त्या पद्धतीचा ॲटिट्यूड ठेवून तो लढत असतो, द्वेषाने लढत असतो। मला बाकीचं काहीच बोलायचं नाही, माझ्यासाठी हे पुरेसं आहे की इथे शिवसैनिक आहेत, माझ्यासाठी हे पुरेसं आहे की इथे कुर्डवाडीमध्ये एका नगर परिषदेमध्ये आमची सत्ता आहे, अर्थात 26 प्रभागाचा असणारं सोलापूर, साधारणतः 102 पर्यंतची नगरसेवकांची संख्या, ज्याच्यामध्ये 87 नगरसेवक हे एक हाती भाजपाचे येतात। ते भाजपाचे कसे येतात हे मी वेगळं सांगायची गरज नाही, कारण लोक भाजपाकडे फार जातात म्हणजे भाजप फारच लोकाभिमुख राजकारण करणारा पक्ष आहे किंवा फार लोकांचे प्रश्न भाजपाला कळतात आणि भाजपकडे गेलो की अगदीच सत्शील वगैरे वृत्तीनं लोक बघतात, असं काहीही नाही। भाजपाकडे गेल्या लोक जातात त्याचं कारण असं आहे की भाजपा उत्तम पद्धतीने निवडणूक यंत्रणा मॅनेज करू शकतं याचा विश्वास लोकांना आहे की साम दाम दंड भेद कपट षडयंत्र ईव्हीएम मतदार दुबार मतदार काय उमेदवारांची पळवापळवी खरेदी विक्री सगळ्या पद्धतीने भाजपा मॅनेज करू शकते, हे फार विशेष आहे। तर त्यामुळे लोक भाजपाकडे जातात। अन्यथा जर खरंच प्रत्येक जण जर सच्चा दिलाचा असेल तर अगदी चुनूक म्हणू ना, अगदी सहज साधं उदाहरण म्हणून, काल काहीतरी भुजबळ साहेबांना क्लीन चिट मिळाली। आता भुजबळ साहेबांना जर क्लीन चिट मिळाली तर याचा अर्थ भुजबळ साहेब सच्चे आहेत,
भुजबळ साहेब सत्यवादी आहेत, माझी तशीच धारणा आहे की ते सच्चे आहेत, ते सत्यवादी आहेत आणि त्यांना क्लीन चिट मिळाली. मग त्यांना जर क्लीन चिट मिळाली असेल तर त्यांच्यावर आरोप करणारा मुलुंडचा HD व्हिडिओ स्पेशालिस्ट त्याने माफी मागितली पाहिजे जाहीर, की आपण एका अत्यंत सच्शील सच्च्या माणसाला त्रास दिलेला आहे, माफी मागितली पाहिजे. इव्हन व्हाईस वर्सा भुजबळ साहेबांनी आबरू नुकसानीचा दावा टाकला पाहिजे HD व्हिडिओ स्पेशालिस्टवर. म्हणजे ज्या पद्धतीने बघा की आमचे नेते सन्मान्य संजय राऊत साहेबांवरती आरोप झाले, राऊत साहेब तुरुंगवासाला सामोरे गेले, राऊत साहेब बाहेर आल्यावर राऊत साहेबांनी त्यांच्यावर केस टाकली अब्रू नुकसानीची, की तुम्ही अशा पद्धतीने मला हॅरॅश केलेलं आहे, कर नाही त्याला डर कसली. पण तुम्ही जर नीट बारकाईने बघितलं तर भावना गवळी असतील, यशवंत जाधव असतील, हसन मुश्रीफ असतील, अजितदादा असतील, भुजबळ साहेब असतील, कुणीही यांच्याकडे गेलेला कुठलाही, अशोकराव चव्हाण असतील, इथले पण खूप जण गेले असतील, फार धुतल्या तांदळाचे सगळे खूप जण गेले असतील. ह्याच्यातल्या कुठल्या माणसाने त्याला क्लीन चिट मिळाल्यानंतर म्हणजे मी निर्दोष आहे हे सिद्ध झालं त्यानंतर असा कोण माईचा लाल आहे, एक राऊत साहेब वगळले तर, की ज्याने भाजपवर आमच्यावर तुम्ही खोटे नाटे आरोप केले म्हणून भाजपवर ज्याने अब्रू नुकसानीचा दावा टाकला असेल बरं. नॉट अ सिंगल एक्झाम्पल, नॉट ओनली इन महाराष्ट्र, इन ऑल ओव्हर इंडिया एक असं एक्झाम्पल नाही की जो त्याला नडेल आणि त्याच्यावर केस टाकेल. अर्थात तिकडे अरविंद केजरीवालजी आहेत, ममता बॅनर्जी आहेत, ही काही फ्रंटवर लढणारी लोक आहेतच, सन्मान्य अपवाद आहेत, पण जे भाजपला सरेंडर झाले चौकशांना घाबरून, त्यातला एकाही जणाने नंतर चौकशीतनं सुखरूप बाहेर पडल्यानंतर भाजपवर अजिबातच कुठल्याही प्रकारे अब्रू नुकसानीचा दावा टाकला नाही किंवा भाजपच्या नेत्याने अपेक्षा सुद्धा केली नाही की साला तुम्ही माझ्यावर एवढे आरोप केले, तुम्ही मला डॅमेज करायचा प्रयत्न केला, तुम्ही माझं प्रतिमाहनन केलं, तर आता तुम्ही माझी माफी मागितली पाहिजे असं म्हणायला पाहिजे की नाही. त्यांनी एकही जण म्हणत नाही. हे नेमकं काय आहे? इतकी काय माणसं दुधखोळी असतात का? इतके काय आपण धोत्रावर इन करणारे असतो का की आपल्याला काहीच कळत नाही? तर आपल्याला ते सगळं कळतं. म्हणजे भाजप हा काही फार धुतल्या तांदळाचा सच्शील आणि लोकांना फार आवडतो असा काही पक्ष नाही. फक्त प्रॉब्लेम असा आहे की त्यांच्याकडे पैसा जरा जास्त झालाय, मनी मसल पॉवर त्यांच्याकडे चिकार आहे. पण या मनी मसलला उत्तर द्यायला आमच्याकडे मेंटल पॉवर नक्की आहे आणि आम्ही ते ताकदीने लढू शकतो. बाकी इथल्या मंत्र्यांचं काय, इथला आता खूप सारी, मला त्याच्यावरती अगदीच पहिल्या दिवशी काही फार बोलायचं नाहीये परंतु ह्या सगळ्यांचे पण पेन ड्राईव्ह, कॉप्या, सीड्या, झेरॉक्स, बऱ्याच गोष्टी असतात. मी आत्ता फक्त पहिल्यांदा पाऊल ठेवलंय शहरामध्ये, बऱ्याच गोष्टी निघतील. त्यामुळे मला वाटतं इथून पुढे ते काळजी घेतील, त्या सगळ्या गोष्टींची फार काळजी घेतील. मी सगळ्या पत्रकार महोदयांना, मी फार नम्र माणूस आहे, मी लहान आहे, मी सामान्य आहे, मी काय लय झांकी पँकीवाला माणूस नाही, मी चळवळीतली आहे, मी सडापटीन चळवळीतला कार्यकर्ता आहे. पण एक नक्की म्हणजे हे सगळ्याच्यासाठी मी फार ताकदीने एक मांडलं पाहिजे. मी कायम असं म्हणते की मी महिला असण्याचं विक्टिम कार्ड कधीही खेळत नाही, नेवर. माझं असं म्हणणं आहे की मी ज्या क्षेत्रात आली आहे तिथे तुम्ही मला इतरांच्या सारखी कार्यकर्ता म्हणून कन्सिडर करा. मी महिला आहे, मग मला असलं कुठलंही विक्टिम कार्ड खेळायचं नाही. आणि माझ्यासोबत काम करणाऱ्या सगळ्या सहकाऱ्यांनी सुद्धा, म्हणजे हे आपल्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे की माझ्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येक सहकार्याला सुद्धा मी सांगू इच्छिते की कृपया बाई समजून अजिबात हलक्यात घ्यायचं नाही, बिलकुलच हलक्यात घेऊ नका. ज्या क्षणी तुम्ही बाई समजून हलक्यात घ्याल थोडीशी अडचण होईल, कारण मी काम करता, मी एरवी तुमच्याशी वावरताना तुमची बहीण, लेक म्हणून खूप सामान्य आणि खूप सहज, सुलभ आणि सहजासहजी तुमच्या सगळ्यांमध्ये मिळून मिसळून वागणाऱ्यांपैकी आहे. पण संघटना म्हणून काम करताना मी तितकीच शूड म्हणून काम करणारी आहे. कदाचित म्हणूनच अवघ्या 3 वर्षात जो 60 वर्षामध्ये शिवसेनेत कधीही एखाद्या महिलेला संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी मिळत नाही, ती जबाबदारी सन्माननीय पक्षप्रमुखांनी टाकली.
आणि पक्षप्रमुखांनी ती जबाबदारी टाकताना सांगितले की आता तुमचा कस लागणार आहे आणि तुम्हाला यू हॅव टू प्रूव्ह युअर सेल्फ. मला आता काम सांगा, दाखवा तुम्ही. मी इथे काम करत असताना मी अगदी कालही सन्मान्य पक्षप्रमुखांना म्हटलं होतं की सर काय करूया, आपण सोलापूरमध्ये जायचं आहे आणि माझा मानस आहे की मला आत्ता जायचंय, 1-2 दिवसात जायचंय. ते म्हणाले की काय अडचण काय आहे, तर 27 तारखेला फॉर्म काढून घेतले जात आहेत. अजून मला माहीत नाही की आम्ही किती ठिकाणी लढत आहोत, आम्ही किती जिल्हा परिषद लढतोय, किती पंचायत समित्या लढतोय, याची मला कल्पना नाही आहे. माझ्या हातात अशा काही पद्धतीने आता जिल्हा दिला जाणार आहे की ज्याच्यामध्ये ऑलरेडी फॉर्म भरून झालेले आहेत. म्हणजे फॉर्म कुणाला द्यायचा आहे, कुणाला नाही द्यायचा आहे, कुठे लढायचंय, कुठे नाही लढायचंय, हे सगळं माझ्या हातातनं गेलेलं आहे. ती वेळ गेलेली आहे. आत्ता माझ्याकडे काय आहे, प्राप्त परिस्थितीत आहे त्या सगळ्या सैन्यासह, जिथे जशा जागा भरल्यात त्यांच्यासह आता लढणे एवढं माझ्या हातात आहे. आणि कसं लढायचं त्याची फक्त स्ट्रॅटेजी ठरवणं एवढं माझ्या हातात आहे. ते कसं लढायचं ते त्याच्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करेल. मी आज फक्त आणि फक्त सगळ्यांची तोंडओळख करून घेण्यासाठी आली आहे. आज फक्त म्हटलं की चला, गड्ड्याची जत्रा चालू आहे, सिद्धरामेश्वराच्या नगरीत अनेक लोक खूप लांबून येतात, तर जाऊया, आपणही परमेश्वराला नमस्कार करूया, सगळ्या चळवळीतल्या लोकांना भेटूया, सगळे जुने सगळे साथी सवंगडी इथे आहेत त्याही सगळ्यांना भेटूया, बोलूया. भटक्या भक्तांच्या चळवळीच्या निमित्ताने मी इथल्या अनेक लोकांशी परिचित आहे, त्यांना कनेक्टेड आहे. गणराज्य संघाचं काम करतानाचे अनेक लोक माझ्यासोबतचे ओळखीचे आहेत. तिकडे भवानी पेठ असेल, तिकडे तुमचा मंगळवार पेठ, बुधवार पेठेचा एरिया असेल, या सगळ्या एरियातले लोक बऱ्यापैकी, तुळजापूर वेस्टच्या तिकडची लोक असतील, या सगळ्यांच्या सोबत, किंवा चळवळीतले अनेक लोक आहेत, या सगळ्या लोकांच्या सोबत, काही प्रशासकीय अधिकारी आहेत ज्यांच्यासोबत मी अधिकारी म्हणून एकत्र काम केलेलं आहे. तर असे माझे काही अधिकारी सहकारी जे आता वेगवेगळ्या जागांवर काम करत आहेत, तर त्या सगळ्या लोकांना भेटूया, बोलूया. एवढ्याच एका अनुषंगाने जिल्हा परिषद निवडणुकीच्या साठी फक्त आज मी मोहोळला, पाटकुळला, फक्त तिकडे मी एक प्रचाराचा नारळ फोडणार आहे आणि एखादी सभा फार फार तर होईल. पण मी 2 तारखेपासून ते 7 तारखेपर्यंत पूर्ण वेळ इथल्या सगळ्या तालुक्यांचा एक बैजवार आजचा आढावा घेतल्यानंतर माझा 6 दिवसांचा दौरा मी आखेन आणि त्या पूर्ण काळामध्ये मी पूर्ण वेळ फक्त आणि फक्त सोलापूर जिल्हा आणि इथले तालुके यासाठी माझा फोकस असेल आणि मी त्यासाठी काम करेल. मला याची कल्पना आहे की आपण सगळे माझ्या समोर बसलेले जे पत्रकार आहात, खरं तर मी पहिल्या दिवशी बोलते त्यामुळे जरा तुम्ही मला तेवढी ढील द्याल की एरवी मी माझी 10 ते 15 मिनिटात सटासट पत्रकार परिषद संपवते, पण हा संवाद आहे म्हणून बोलतेय. मला कल्पना आहे की आपण सगळ्या वेगवेगळ्या विचार प्रभावांनी प्रभावित असणारे लोक असायला हवं, कारण विविधतेत एकता असणारा आपला देश आहे. त्यामुळे काही डावे असतील, काही उजवे असतील, काही सेंटर टू लेफ्ट असतील, काही सेंटर टू राईट असतील, असे सगळेच लोक तुम्ही आहात. तुम्ही सगळेच माझ्यासाठी परमादरणीय आहात, तुम्ही सगळे माझ्यासाठी प्रातस्मरणीय आहात. मी विश्वास देते की माझ्यासोबतचा कुठलाही सहकारी किंवा तुम्ही सगळे यांच्यापैकी कुणाबद्दलही माझ्याबद्दल कुठलाही आकसभाव आधीही नव्हता, आत्ताही नाही, पुन्हाही नसेल. कारण माझ्या स्वतःच्या मित्रवर्तुळामध्ये अनेक असे लोक आहेत की ज्यांची कदाचित आपण जेव्हा कधी खाजगीत भेटू आणि ती नावं ऐकल्यावर अनेक पत्रकारांना वाटेल, ताई हे पण तुमचे मित्र? तर हो, ते आहेत माझे मित्र, जरी ते वेगळ्या विचाराचे असले तरी. पण त्यांनाही हे माहीत आहे की मी माझी विचारधारा सोडणाऱ्यांपैकी नाही. मी आपल्या माध्यमातून अजून एक गोष्ट फार स्पष्टपणे, कारण आपण पोचवणार आहात अनेक, इथे फक्त पदाधिकारी आहेत आणि आपण पोचवणार आहात अनेक लोकांपर्यंत, म्हणून की मला माहित नाही आतापर्यंत काय झालं काय नाही इथे, पण कृपया ही संघटना आहे, संघटना आई असते. संघटना ज्या केडरमधनं मी आली आहे ते माझं केडर मला असं सांगतं की 2 व्यक्ती एकत्रित आल्या की एक विचार तयार होतो, त्यांना अजून काही लोक भेटली की एक संघटन बनतं. कधी कधी एखाद्या व्यक्तीशी मतभेद होतो, अशा वेळेला व्यक्ती स्वीकारावी
व्यक्ती सोडावी की संघटना सोडावी असा जर कधी प्रश्न निर्माण झाला तर व्यक्तीला सोडून द्यावं आणि संघटनेला धरून राहावं. कधी कधी असं होतं की संघटना की विचार, तर त्यामध्ये विचार हा जास्त महत्वाचा असतो. माझ्या संघटनेसाठी माझा विचार काय आहे, तर माझा विचार हा आहे की माझा विचार ठाकरे आहे. माझा विचार जो महाराष्ट्राला, जो इथल्या मराठी माणसाला आणि जो संपूर्ण इथल्या खऱ्या अर्थाने, कारण शिवसेनेने जातीपातीचं राजकारण कधीही केलं नाही. शिवसेनेमध्ये खैरे साहेब असतील किंवा भुजबळ साहेब असतील, नारायण राणे असतील किंवा आढळराव पाटील असतील, आडसूळ असतील, कितीतरी जाती धर्माची लोक आणि ते नेतृत्व शिवसेनेने घडवलेलं आहे. आम्ही हे छाती ठोकपणे सांगू शकतो की हे कोणत्याही पक्षात असले तरी हा ब्रँड शिवसेनेने घडवलेला ब्रँड आहे. त्यामुळे शिवसेना कधीही जातीपातीच्या राजकारणात जात नाही. मीही कधीही जातीपातीचा चष्मा लावून कुणालाही बघत नाही आणि तसे चष्मे कुणीही कुणाकडे लावून बघू नयेत. इथे माझ्या निदर्शनास आलेलं कुठलंही काम, इथले सगळे प्रशासकीय अधिकारी फार चांगले आहेत अशी माझी धारणा आहे. इथले सगळे जे नवनियुक्त नगरसेवक आणि महापालिका आहे तेही खूप चांगले आहेत अशी माझी धारणा आहे आणि त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे की ते शहराच्या बेटरमेंटसाठी काम करतील. आम्ही सभागृहात नाही, पण आम्ही सभागृहात नाही म्हणजे सभागृहावर आमचा वचक नाही. कृपया या भ्रमात एकाही सत्ताधाऱ्याने असू नये. मी सभागृहात जरी नसले, माझी संघटना जरी सभागृहात नसली तरी सभागृहाच्या बाहेरून सभागृहावर वचक ठेवणं याचं कौशल्य मी फार चांगल्या पद्धतीने जाणून आहे. आणि गेल्या 3 वर्षात मी सभागृहात नसताना असं एकही अधिवेशन नसेल राज्याचं की ज्या अधिवेशनामध्ये माझ्या नावाने काही वादळं झाली नसतील. त्यामुळे ते काम करण्याचं लीलया कौशल्य आहे. मला कुणीही भेटू शकतो सोलापूरमधला, मला कुणीही बोलू शकतो. त्याच्यासाठी कुठल्याही हर्डल्स पार करायची गरज नाही की ताई बघा असं झालं तसं झालं. आणि माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनाही सांगायचे, दादा हो तुमचे कुणाचे काही नाराजी पण असतील, याच्यावर नाराजी त्याच्यावर नाराजी, पण ती नाराजी तुमची असेल तर एवढं डोक्यातले काढून टाका की कधीही बाजूला कोणी प्रसाद विक्रेता असतो, फुलवाला असतो, पुजारी असतो, अजून कोणीही असू शकेल, आजूबाजूच्या कुठल्याही लोकांना घाबरून आपण पंढरपूर सोडायचं नसतं. आपण पंढरपुरात आलोय, आपण पंढरपुरासाठी आहोत आणि त्या पद्धतीने निश्चितपणे आपण काम करू शकू. सेशन इज ओपन. तुम्हाला काही विचारायचं असेल